खेळ पाहायला मिळतो. समुद्रावरचा सूर्यास्त सनसेट ॲट द सी हा निसर्गाचा एक असा क्षण असतो जो डोळ्यांना आणि मनाला दोन्हीला तृप्त करतो. याचे वर्णन खालील काही मुद्द्यांतून समजून घेता येईल. 1. क्षितिजाचा संगम, मीटिंग ऑफ द होरायझन. जेव्हा आपण समुद्रकिनाऱ्यावर उभे असतो तेव्हा आकाश आणि पाणी जिथे मिळतात त्याला क्षितिज म्हणतात. सूर्यास्ताच्या वेळी सूर्य नेमका याच रेषेवर येऊन थांबतो. असे वाटते की सूर्य आता अथांग समुद्राच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी खाली उतरत आहे. 2. रंगांची जादुई उधळण, द कॅनव्हस ऑफ कलर्स. दुपारचा प्रखर पिवळा सूर्य मावळताना हळूहळू आपला रंग बदलतो. आधी तो गर्द सोनेरी, मग केशरी आणि शेवटी शेंदरी लाल होतो. या रंगांचे प्रतिबिंब जेव्हा समुद्राच्या निळ्या पाण्यावर पडते तेव्हा संपूर्ण समुद्र तांबूस सोनेरी दिसू लागतो. 3. सोन्याचा रस्ता, द गोल्डन पाथ. सूर्याची किरणे जेव्हा लाटांच्या वरून प्रवास करतात तेव्हा पाण्यावर एक चमकणारा प्रकाश तयार होतो. दुरून पाहताना असे वाटते की समुद्राच्या लाटांवरून सूर्याकडे जाण्यासाठी कोणीतरी सोन्याचा रस्ता अंथरला आहे. 4. वातावरणातील बदल, दी ॲटमॉस्फिअर. शांतता. लाटांचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागतो. थंडावा. सूर्य मावळू लागताच हवेतील उष्णता कमी होऊन समुद्राची थंड झुळूक अंगाला स्पर्श करते. पक्ष्यांचे पुनरागमन. आकाशात पक्षी आपल्या घरट्याकडे थव्याने परतताना दिसतात, जे दिवसाचा शेवट झाल्याचे प्रतीक असते. 5. मनाला मिळणारी शांती, मेंटल पीस. समुद्रावरचा सूर्यास्त पाहणे हा एक मेडिटेशन, ध्यान करण्यासारखा अनुभव आहे. दिवसभराची धावपळ आणि थकवा विसरून आपण त्या अथांग पसरलेल्या निसर्गासमोर नतमस्तक होतो. तो क्षण आपल्याला शिकवतो की दिवसाचा अंत कितीही शांत आणि सुंदर असू शकतो. थोडक्यात सांगायचे तर समुद्रावरचा सूर्यास्त म्हणजे आकाशाने समुद्राला मारलेली एक प्रेमाची मिठी आहे, जिथे प्रकाश आणि अंधाराचा एक अतिशय मोहक खेळ पाहायला मिळतो. व्हिडिओसाठी संहिता, स्क्रिप्ट फॉर व्हिडिओ. व्हिडिओची सुरुवात. कॅमेरा हळूहळू डोंगरांच्या रांगांकडे वळतो. जेव्हा दिवसभराचा प्रवास संपवून सूर्य डोंगरांच्या कुशीत विसावण्यासाठी येतो तेव्हा निसर्गाचे एक अनोखे रूप पाहायला मिळते. समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त अथांग असतो, पण डोंगरावरचा सूर्यास्त अतिशय शांत आणि गंभीर असतो. 1. डोंगरांच्या सावल्यांचा खेळ. डोंगराच्या शिखरांवरून जेव्हा सूर्य खाली उतरू लागतो तेव्हा त्याच्या तिरप्या किरणांमुळे डोंगराच्या एका बाजूला सोनेरी प्रकाश पडतो तर दुसरी बाजू गडद सावलीत हरवून जाते. हा उजेड आणि अंधाराचा खेळ डोंगरांना एक भव्य रूप देतो. 2. टेकड्यांवरील सोनेरी स्पर्श, गोल्डन टच ऑन स्मॉल हिल्स. लहान लहान टेकड्यांवरून जेव्हा सूर्यप्रकाश सरकतो तेव्हा तिथे असलेले गवत आणि झाडे सोन्यासारखी चमकू लागतात. समुद्रासारखा येथे मोठा विस्तार नसला तरी प्रत्येक टेकडीच्या मागे सूर्य लपताना एक नवीन रहस्य उलगडल्यासारखे वाटते. 3. आकाशाचा कॅनव्हास. डोंगराच्या मागे सूर्य गेल्यावर आकाशात फक्त नारिंगी, गुलाबी आणि जांभळ्या रंगांच्या छटा उरतात. डोंगरांच्या काळपट कडा, सिल्युएट्स या रंगीत आकाशाच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुंदर दिसतात. जणू एखाद्या चित्रकाराने काळ्या रंगाने डोंगराची बाह्यरेखा आखली आहे आणि त्यात देवाने रंगांची उधळण केली आहे. 4. वातावरणातील शांतता. डोंगराळ भागात सूर्यास्ताच्या वेळी एक वेगळीच शांतता असते. वाऱ्याचा मंद आवाज आणि दऱ्यांमधून येणारा पक्ष्यांचा किलबिलाट मनाला थकवा विसरायला लावतो. समुद्र लाटांनी गाजतो पण डोंगर मौनाने बोलतात.